नमस्कार. नमस्कार. सतर्क लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मॅडम. धन्यवाद. आज सतर्क लाईव्ह चॅनलमध्ये इंदुमती अशोक कुडचे या मॅडम उपस्थित आहेत. त्यांचं चॅनलच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपला थोडासा परिचय द्यावा. धन्यवाद. मी इंदुमती अशोक कुडचे. माझं शिक्षण BA झालेलं आहे आणि दादाबाई गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इचलकरंजी येथून मी सेवानिवृत्त झाले. थोडंसं तुमचं म्हणजे तुम्ही कोणत्या कॉलेजला होता आणि त्या कॉलेजमध्ये तुम्ही मुलींच्यासाठी काय प्रशिक्षण वगैरे आयोजित केलेली होती त्याच्याबद्दल काही थोडक्यात माहिती सांगा. माझं पूर्ण शिक्षण सगळं इचलकरंजीमध्ये झालं. BA पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत आणि त्याच्यानंतर मी BA बेळगावला केलं प्रोफेशनल डिग्री म्हणून. हायस्कूलमध्ये काम करत असताना हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज दोन्ही वयोगटातल्या मुली माझ्याकडे होत्या. खरं म्हणजे माझ्याकडे ज्या मुली यायच्या त्या अगदी तळागाळातल्या, म्हणजे इचलकरंजी शहरातल्या सगळ्या शाळांमध्ये मेरिटने ॲडमिशन पूर्ण झाल्यानंतर जे काही शिल्लक राहायचे त्या विद्यार्थिनी माझ्याकडं माझ्या हायस्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायच्या. तसं संस्थेचं ध्येयच होतं की तळागाळातल्या विद्यार्थिनींना, शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं आणि ते उदात्त कार्य आम्ही करत राहिलो. तर परिस्थितीनं अत्यंत गरीब असणाऱ्या, शिक्षणापासून वंचित असणाऱ्या, म्हणजे अशा अगदी मध्यम किंवा त्याच्याही आर्थिक लेवल कमी असणारे विद्यार्थी माझ्याकडे यायचे. त्यामुळं त्यांच्यासाठी आम्हाला शिक्षकांना खूपच कष्ट करावे लागायचे आणि त्यातूनच माझा सगळा स्टाफ आणि मी शिक्षणाबरोबरच शिक्षणापेक्षा व्यवहार ज्ञान हे महत्त्वाचं आहे असं समजून शिक्षण आणि व्यवहाराची सांगड कशी घालायची याचं प्रशिक्षण आम्ही विद्यार्थिनींना दिलं होतं. आम्हाला असं समजलं होतं की तुम्ही खूप संघर्षातून इथपर्यंत पोहोचलेला आहात. हा संघर्ष करताना किंवा हे आव्हान पेलताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? तसा संघर्ष माझ्या जन्मापासूनच आहे म्हणायला हरकत नाही. कारण मी 1 वर्षाची असताना माझे वडील गेले. 2 वर्षाची असताना माझ्या आईनं पुनर्विवाह केला. अर्थात त्या 65 वर्षापूर्वी माझ्या आजोबाने अगदी दूरदृष्टी ठेवून की माझ्या आईचा पुनर्विवाह त्यांनी करून दिला आणि आजी आजोबा चुलते यांच्या छत्रछायेखाली मी वाढले आणि त्यामुळं आईवडिलांच्या मायेला किंवा प्रेमाला त्या दृष्टीने मी अनाथ झाल्यामुळं सहनशीलता माझ्यामध्ये खूप आली. येईल त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचं हा एक माझा स्वभाव होऊन गेला. त्याच्यानंतर लग्नानंतरही असंच झालं की माझ्या सासरची परिस्थिती अत्यंत आर्थिकदृष्ट्या बिकट होती. पण माझे मिस्टर श्री अशोक कुडचे यांनी मला शिक्षणासाठी खूप मोठं प्रोत्साहन दिलं. FY नंतर माझं लग्न झालं आणि 2च वर्षे राहिली होती. मला पुढे शिक्षणाची संधी त्यांनी दिली. अर्थात माझ्या शिक्षणाला पुढे विरोध झाला घरातून आणि अक्षरशः अंगावरच्या कपड्यांशी मला बाहेर पडावं लागलं. त्यावेळेला माझा मुलगा फक्त 4 महिन्याचा होता. मग अशा परिस्थितीमध्ये खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर होता की आता पुढे काय. कारण एक तर माझ्या मिस्टरांची इच्छा होती की मग माझं शिक्षण पूर्ण करावं आणि त्याच्याही पूर्वी म्हणजे माझ्या आजोबांची खूप इच्छा होती की मी शिक्षिका व्हावं आणि ही दोन्ही लोकांची जिद्द पूर्ण करणं हे माझ्यापुढं खूप मोठं आव्हान होतं. आणि त्यावेळेला माझी मैत्रीण रजनी पाटील, हिचे वडील शिक्षक होते प्राथमिक शाळेमध्ये, ते आमच्या मदतीला धावून आले. त्यांनी आपल्या घरामध्ये म्हणण्यापेक्षा गोठ्यामध्ये पार्टिशन घालून एका बाजूला जनावरं आणि एका बाजूला मी, आमचा संसार असा मी तिथं थाटला. म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, पण ते देवदूत म्हणून माझ्या जीवनामध्ये आले आणि माझा पुढचा प्रवास चालू झाला. पाठीमागं ऊसाची शेती, पुढं खूप मोठी विहीर, पलीकडं जनावरं आणि अलीकडं आम्ही,
अशा परिस्थितीमध्ये माझा संसार चालू झाला. एक 7-8 महिने गेल्यानंतर आणखीन एक देवदूत माझ्या मदतीला आले की ते माझे सावत्र वडील. एकदा ते भेटायला आले, त्यांनी परिस्थिती बघितली आणि पुढच्या 8 दिवसामध्ये त्यांनी बैलगाडी घेऊन आले. बैलगाडी म्हणजे एका गाडी त्यावेळेची, आणि माझा सगळा संसार त्या गाडीमध्ये भरवून मला त्यांनी श्रीरंगाला आणले आणि श्रीरंगाला आपल्या घराजवळ एक रूम देऊन त्यांनी आम्हाला स्थिरस्थावर तिथं केलं. नंतर मी MA ला ॲडमिशन घेतली. 1 वर्ष पूर्ण झालं आणि माझ्या मुलीचा जन्म झाला. त्यामुळे माझं पुढचं शिक्षण थोडंसं थांबलं, तिथं खंड पडला. त्याच्यानंतर आणखीन माझी मैत्रिणीच उपयोगाला आली, माया कुलकर्णी आंतरभारतीच्या, की तिनं मला सहज म्हटलं की अगं मॉडर्न स्कूलमध्ये एक वेकन्सी आहे आणि तू करशील का. मला पुढं करायचंच होतं काहीतरी. मी हो म्हटलं पटकन आणि मी मॉडर्न स्कूलमध्ये जॉईन झाले. साधारणपणे 2.5-3 वर्ष मी मॉडर्न स्कूलमध्ये होते. त्या दरम्यान मी BEd साठी प्रयत्न करत होते, पण या कोल्हापूर जिल्ह्यात मला कुठेही BEd ला ॲडमिशन मिळाली नाही. पण पुन्हा योगायोग असा की पुन्हा माझी आणखीन एक मैत्रीण माझ्या उपयोगाला आली की तिनं BEd कर्नाटकामध्ये केलं होतं आणि तिनं मला सांगितलं की कर्नाटकामध्ये तुला ॲडमिशन मिळेल आणि तू प्रयत्न कर. आणि मग 2 मुलांना सोडून मी कर्नाटकामध्ये संडोळे रायांना कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये मी ॲडमिशन घेतली आणि तिथं माझं BEdचं शिक्षण पूर्ण झालं. माझे BEd शिक्षण नंतर मी जयवंतराव शिक्षण प्रसारक मंडळमध्ये इचलकरंजी DEd कॉलेजमध्ये 1 वर्ष आणि इचलकरंजी गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये 25 वर्ष मी मुख्याध्यापक पदावर कार्य केले. खूपच कालावधी तुमचा खडतर आणि संघर्षाचा आहे मॅडम. या संघर्षातून तुम्ही गेला, हे करता करता तुम्हाला सहकार्य आणि या तुमच्या जीवनाला आकार मिळाला. यात तुमची आदर्श व्यक्ती कोण आहे? माझ्या जीवनाला आकार देणाऱ्या आदर्श व्यक्तीमध्ये पहिल्यांदा मी माझे आजोबा समजते आणि त्याच्यानंतर माझे पती, कारण त्यांनी मला खूपच सपोर्ट केला आणि आयुष्यामध्ये येणाऱ्या चढ उतारामध्ये आपण सहनशीलतेनं प्रत्येक गोष्टीवर कशी मात करावी हे खूप चांगलं शिक्षण मला त्यांच्याकडून मिळाले. आयुष्यात आपण खूप स्ट्रगल करतोच, त्यातून पुढं पुढं जात असतो. आता तर विज्ञान खूपच पुढं गेलेलं आहे आणि तुम्ही प्राथमिक पासून ते कॉलेजपर्यंत कार्यरत आहात, त्यामुळे बरेच अनुभव तुम्हाला मुलींच्या बाबतीत आलेले आहेत. आणि आपण आज हा महिला दिनासाठी कार्यक्रम घेत आहोत, तर तुम्ही मुलींसाठी काही असं संदेश देऊ शकाल का? मी याच्या युवा पिढीला म्हणजे मुलींच्यासाठी मी असा संदेश देऊ इच्छिते की तुम्ही आत्मनिर्भर बना, आत्मविश्वास जागवा स्वतःमध्ये. तुम्ही कसे आहात याच्यापेक्षा, तुम्ही कसे दिसता याच्यापेक्षा तुम्ही कसे आहात याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. कारण आपलं व्यक्तिमत्व हे रंग, रूप, उंची याच्यावर नाही ठरत. तर तुम्ही आत्मविश्वासानं समाजामध्ये कसे व्यक्त होता, तुम्ही कसे वागता, चालता, बोलता याच्यावर तुम्हाला जज केलं जातं. आणि म्हणून तुम्ही आत्मविश्वास बाळगा. दुसरं महत्त्वाचं गोष्ट, कोणाशी तुम्ही तुलना करू नका. तुम्ही जसे आहात तसे तुम्ही बेस्टच आहात. स्वतःच्या गुणांचा फक्त तुम्ही विकास करा त्याच्यामध्ये. तिसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छिते की आज विज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे, तुम्ही आर्थिक शिखरावर तुमचं करिअर करता आहात. तुम्ही कुठेही असाल, उच्च शिखरावर पोहोचलेले ज्याही क्षेत्रात असाल, पण जमिनीशी असलेली नाळ कधी तुम्ही तोडू देऊ नका. कारण ज्यांनी आपल्याला घडवलं ते आई वडील असतील, गुरुजन असतील, यांच्याशी तुम्ही सदैव नतमस्तकच राहा आणि तुमचं आयुष्य तुम्ही आनंदानं, समाधानानं पूर्ण करा. आणि महिलांसाठी मी सांगू इच्छिते, महिला दिनाचा मुख्य उद्देश काय आहे की हा साजरा आपण करतो, पण त्याचा मुख्य उद्देश काय असं वाटतं तुम्हाला? महिला दिनाचा मुख्य उद्देश आहे की ही स्त्री स्वतंत्र बनली पाहिजे आणि तिच्या कलागुणांचा विकास व्हायला पाहिजे. कारण आजपर्यंत पूर्वी आपण बघितलं चूल आणि मूल घरामध्येच फक्त स्त्रीचं अस्तित्व होतं, पण 8 मार्च नंतर स्त्रिया ज्या मुक्त झाल्या, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्याचा उपयोग त्यांनी आपल्या कलागुणांना व्यक्त करावं, आपला विकास करावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं, म्हणजे आत्मनिर्भर बनावं.
हा त्याचा मूळ उद्देश आहे. आणि म्हणून जे वयस्कर किंवा सेवानिवृत्त महिला आहेत त्यांच्यासाठी पण मी हे सांगू इच्छिते की संसार करता करता, करिअर करता करता आपण स्वतःसाठी जगणं आपण विसरलेलंच असतो. स्वतःच्या काही कलागुणांना वाव द्यायचं राहूनच गेलेलं असतं. तर आता सेवानिवृत्तीनंतर तुम्ही तुमच्या अंगातल्या कलागुणांना वाव द्या. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आनंदानं करून घ्या. कारण छंद जोपासायला वयाचं बंधन नसतं. लोक काय म्हणतील एककडे लक्ष देऊ नका. कारण लोक काय म्हणतील हा खूप मोठा आधार आहे, तो तुम्ही बाजूला ठेवा आणि आनंदानं तुम्ही स्वतःचं आरोग्याकडे लक्ष देऊन आरोग्य निरोगी ठेवा आणि स्वतःचे छंद जोपासा, स्वतःसाठी जगा, हे मला सांगायचं आहे. आज आपण या सगळ्या गोष्टीतून चाललेलो आहोत, सगळ्या गोष्टी करतोय, आत्मसात करतोय किंवा दुसऱ्याला त्यात सहभागी करून घेतो, सहकार्य करतो. पण मला अजून असं वाटत नाही की पूर्ण स्त्री अजून ती सबला झालेली आहे. ती अजून आपलाच का राहिली असं वाटतं तुम्हाला? आपलाच का राहिली म्हणजे त्याला थोडासा समाज पण कारणीभूत आहे. कारण स्त्री अजूनही सुरक्षितपणे एकटी समाजामध्ये वावरू शकत नाही. एकतर आपण पुरुष प्रधान कुटुंब पद्धती म्हणतो किंवा संस्कृती म्हणतो. कारण स्त्री जर खऱ्या अर्थानं सबला व्हायची असेल, स्त्री जर खऱ्या अर्थानं स्वतंत्र व्हायची असेल तर थोडंसं पुरुष समाजाला सुद्धा काय केलं पाहिजे, स्वतःवर बंधनं घालून घेतली पाहिजे. ती कशी सुरक्षित राहील याबद्दलचा विचार त्यांनी केला पाहिजे. आणि स्त्री सुद्धा कुठेही मी कसं करू किंवा पुढचा विचार माझ्याकडे होईल की नाही अशी भीती कुठलीही न बाळगता ती सक्षम व्हायला पाहिजे, ती सज्ज व्हायला पाहिजे. तरच ती खऱ्या अर्थानं सुधारू शकेल. म्हणजे थोडासा समाज समाज कारणीभूत आहे, ही गोष्ट तर बरोबर आहे. पण थोडस ती स्वतः पण त्याला कारणीभूत असू शकेल असं वाटतं. आहे, स्वतः पण थोडीशी कारणीभूत आहेच. कारण सगळं बंधनं जुगारून तिला बाहेर पण दाबून राहायला सांगते तसं. आणि हा विचार करत असताना स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मर्यादेत राहूनच स्त्रीनं आपला विकास केला पाहिजे, समाजामध्ये ती पुढे आली पाहिजे. आणि आता तसं विचार केला तर असं कुठलंही क्षेत्र राहिलं नाही की जिथे स्त्रिया नाही. तशी उंच भरारी स्त्रियांनी घेतलेलीच आहे, पण ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकं. तर सगळ्याच स्त्रिया ह्या मी स्वतंत्र आहे, मला काहीतरी करायचं आहे याचा विचार ती स्वतः मनावर घेतली तरच ती खऱ्या अर्थानं, तिने जर स्वतः मनावर घेतलं तरच ती खऱ्या अर्थानं स्वतंत्र होणार किंवा सबला होणार. असा एखादा बालपणीचा काही अविस्मरणीय प्रसंग तुमच्या आयुष्यात घडलेला आहे आणि तो अजूनपर्यंत तुमच्या स्मरणात आहे? हा, बालपणीचा प्रसंग म्हणजे मी 1 वर्षाची असताना वडील गेले आणि 2 वर्षाची असताना माझ्या आईने पुनर्विवाह केला. म्हणजे मी माता पित्यांच्या छत्रछायेला पारखी झाले, हे मी विसरू शकतच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मी मॅट्रिकला फर्स्ट क्लासमध्ये पास झाले, त्या 60 वर्षापूर्वी फर्स्ट क्लास मिळणं म्हणजे खूप मोठं ध्येय साध्य केल्यासारखं वाटायचं. आणि मग त्यावेळेला माझ्या आजोबांच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू मी आयुष्यभर विसरू शकते. खूप कठीण प्रसंग आहे मॅडम. आजच्या या सतर्क लाईव्ह न्यूजमध्ये तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुमच्या पुढील कारकिर्दीस हार्दिक सदिच्छा. धन्यवाद मॅडम. या महिला दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला आणि समस्त महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.